अंडभक्तांनो, तुमचा प्रामाणिक दंडकरी गोतस्कर निघाले. गोतस्कर हा त्याचा रिपोर्ट. महाराष्ट्र पोलिसांनी 10 मार्च 2022 ला रेम्बल ॲग्रो फूड्सचा एक ट्रक पकडला सिंहगड कॉलेजच्या जवळ. त्याचा नंबर होता NL01 AB 5853, ज्याच्यामध्ये बीप होतं, म्हणजेच गाईचं मांस होतं. ही कंपनी बीजेपीचा इमानदार नेता नितीन गडकरीची आहे. हे मी कशाला म्हणू, हे म्हणत आहे हा कारवांचा 34 पानाचा रिपोर्ट, जो आता गायब आहे इंटरनेटवरून. शॉक बसला ना अंडभक्तांनो? पण खरंय, हे तुमचा नेता गोतस्कर आहे. ट्रक पकडल्यानंतर कंपनी म्हणाली की हे गाईचे नाही तर म्हशीचं मांस आहे, म्हशीचं. पण न्यायाधीशांना या गोष्टीमध्ये संशय आला, कारण की हे जे मांस आहे हे हैदराबादवरून मुंबईला आणल्या जात होतं आणि ट्रक सोबत म्हशीचं मांस सांगणारं उत्तर प्रदेशच्या अलीगडच्या पशु चिकित्सालयाचं सर्टिफिकेट होतं, जे की सर्टिफिकेट असायला हवं होतं हैदराबादच्या पशुपालन अधिकाऱ्याचं, जे नव्हतं या ट्रक सोबत. म्हणून न्यायाधीशांना संशय आला आणि न्यायाधीशांच्या लक्षात आलं की कंपनी हे सिद्ध करू शकत नाहीये की हे मांस गाईचं नसून म्हशीचं आहे. ते कारवाने काढलेल्या रिपोर्ट मध्ये, जो आता इंटरनेटवरून गायब आहे, 34 पानाचा रिपोर्ट, कोणीतरी दबाव आणल्यामुळे त्या रिपोर्ट मध्ये रेम्बल या कंपनीचं नाव बदललंय आणि वेनाद फूड्स ठेवलंय. याचा सियान ॲग्रो सोबत डायरेक्ट संबंध आहे आणि सियान ॲग्रो कंपनी ही दंडकरीची आहे. हे सगळ्या जगाला माहितीये, जी इथेनॉल बनवते. याच्यावर आधीच व्हिडिओ बनवलेत. रिपोर्ट नुसार सियान ॲग्रोचा मॅनेजिंग डायरेक्टर निखिल गडकरी आहे, जो नितीन गडकरींचा पोरगा आहे. कारवांच्या रिपोर्ट नुसार रेम्बलच्या सगळ्या संचालकांना लोन हे नितीन गडकरीच्या कंपनीकडून किंवा फॅमिली कंपनीकडून किंवा नितीन गडकरी सपोर्ट करत असलेल्या कंपनीकडून देण्यात आलेलं आहे, जी गडकरी फॅमिली सोबत अटॅच्ड आहेत. हेच लोन रुपी पैसे या बीफ कंपन्यांच्या संचालकांनी जुन्या आणि आत्ताच्या शेअर होल्डर्सनी गडकरीच्या सियान ॲग्रो मध्ये हे पैसे गुंतवणूक म्हणून लावलेले आहेत. थांबा, लय इंटरेस्टिंग आहे. हे गोमांस तस्करी करणाऱ्या रेम्बल ॲग्रोला सरकारी बँकांकडून मोठं लोन मिळालंय. त्या बँकेची अध्यक्षा कोण आहे माहिती का? नितीन गडकरींची बायको कंचन गडकरी. आता तुम्हीच ठरवा खरा गौतस्कर कोण आहे. माझ्या नजरेत अंडभक्तांचे हे नेते रूपी बापच गौतस्कर आहेत आणि त्याचे पुरावे हे आहेत.